बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शास्त्रिकांचे काम नाही रे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शास्त्रिकांचे काम नाही रे. तुका म्हणे अंगी भावेते आपण, तुका म्हणे अंगी भावेते आपण, तरीच महिमा न येईल कळो. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. विठाला सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनहि तपाली मंडनम मंडनाना करुणप्रतिमाला गंधर्वं गजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगात संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येथे. प्रस्तुत शिवेचा भूर जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबरायांचा संतांच्या अनिर्वचनीय महिम्याचं वर्णन करणारा आणि तत्सम अनुभूतीनेच तो कळू शकतो या महत्वाच्या सिद्धांताचा प्रतिपादन करणारा महत्वाचा असा 3 चरणाचा आहे. विठाला विठाला. संतांचं जे तत्व आहे हे अनिर्वचनीय आहे, दुर्गम असं आहे. अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्याविषयी काही निर्वचन करता येत नाही, आणि दुर्गम शब्दाचा अर्थ जे समजण्यास किंवा जाणण्यास कठीण असा आहे. दोन्ही अर्थाने संत या तत्वाकडे पाहत असताना उभय बाजूनी हे अर्थ आपल्या समोर येते. तो थोडस या विषयाकडे वळण्याच्या पूर्वी 1-2 गोष्टीचं चिंतन आपल्याला करावं लागेल की संत कोणाला म्हणावं, संत कोण आहे, ज्यांचा महिमा दुर्गम आहे ते नेमके कोण आहे. त्याचा आज परिस्थिती अशी, संत कोणाला म्हणावं हा महत्वाचा प्रश्न आहे. महाराज वर्णन करतात, पोटासाठी संत अनेक लोकांनी पोटासाठी संतत्वाचा अंगीकार केला आहे, स्वीकार केला. दानोबा ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर उदाहरण देतात. पूर्वीच्या काळी जुने नाणी असायचे, खोटे नाणी असायचे. त्या नाण्याला एकीकडून शिव वाहत असायचा आणि दुसरीकडून काहीतरी राजाराणीचा फोटो असायचा. चांगल्या माणसांना सुद्धा कळत नसायचं की हे नाणं खरं आहे का खोटं आहे. त्यामुळे माणसं ते खरं समजून हातामध्ये घ्यायचे. जेव्हा व्यवहार करत असताना देण्या घेण्याचा व्यवहार केला जायचा तेव्हा कळायचं, दुकानदार सांगायचे की हे नाणं खोटं आहे, पैसे खोटे आहे. तेव्हा त्यांना कळायचे की हे पैसे खोटे आहे. परंतु वरवर पाहता त्याचं आकारमान सर्व काही गोष्टी पाहिल्यानंतर डोळस माणसाला सुद्धा भ्रम व्हावा की हे खरं आहे, अशी परिस्थिती परमार्थामध्ये पण झाली. धनुबाईचं वर्णन करतात, जैसे का पुढे नाणी खऱ्याची सारी खेपणे डोळ्याचे देखणे संशय घाली. तसं परमार्थामध्ये सुद्धा वेशाधिकांचा अवलंब केल्यानंतर हेही संत असावेत असं लोकांना प्राकृत दर्शनी प्रथम दर्शनी वाटतं, आणि नंतर काठी ओरपडल्यावर वाटतं की हे कल्पतरू नव्हता, हे पुरीचं झालं होतं. विठाला विठाला. खरे संत आणि खोटे संत समाजामध्ये एकत्र मिसळल्यामुळे खरे संत कोण आहे ते शोधून काढणं तसं कठीण आहे. आता अलीकडे गंमत अशी आहे, खरे जे संत आहेत ते खरे संत बाजूलाच राहिले, खोट्या संतांचाच प्रचार एवढा मोठा झाला आहे. जगामध्ये जिकडे पाहावं तिकडे पोस्टर बॅनर नाही का, श्री संत 1008 आमचे तमचे उपाध्या भरपूर लावले असतात. संत कोण आहे, संत कोणाला म्हणायचं? मला वाटतं हा प्रश्न कदाचित पुढे निर्माण होईल याच व्यापक उद्देशाने आमच्या संतांनी संतत्वाची परिभाषा केली. संत कोण आहे? ज्ञानोबाने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये संतत्वाची परिभाषा करताना असं सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संत जी माझी रूपडी. त्यांच्या ठिकाणी चोखट अर्थात विशुद्ध आत्मज्ञान आहे, त्याला संत म्हणावं असं ज्ञानोबाला सांगतात. आणखी दुसरीकडे सुद्धा ज्या ठिकाणी भगवंत 2 पदाची योजना करतात, ज्ञानिनः तत्वदर्शिनः, या 2 पदाबद्दल ज्ञानोबा एकच पद वापरतात, तरी संताचे या बजावे सर्वस्वीशी. याचा अर्थ असा आहे की ते जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत त्यांना संत म्हणावं असा ज्ञानोबांचा तिथला अभिप्राय. पुढे एकनाथ महाराजही संतत्वाची व्याख्या वेगळी करतात, तामदेव महाराज वेगळी करतात,
तुकोबारायांचा कारभार मात्र वेगळा आहे. तुकोबाराय देवाला निश्चित सांगतात, तेव्हा तुला माझं जे करता येईल ते कर, परंतु मी माझ्या मुखाने मात्र कोणालाही संत म्हणून देवा करी माझे मुखे नमने संत नमने संत नमने संत देवा करी माझे सुखे. तुकोबारा या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगतात, देवा तुला माझं जे करता येईल ते कर, परंतु मी माझ्या मुखाने मात्र कोणालाही संत म्हणणार नाही. संतत्वाची योग्यता असावी मग त्याला संत म्हणावं, परंतु संतत्वाची योग्यता नसताना कोणालाही संत म्हणणं तसं कदाचित गैर ठरेल. मागच्या 1-2 महिन्याचा प्रसंग, मी एका ठिकाणी असं बाहेर गेलो. एका सत्पुरुषाच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता आणि त्याने असं लिहिलं होतं, श्री संत XYZ. आता मी बोलताना कीर्तनामध्ये बोलून गेलो वैकुंठवाशी आणि त्यांच्या नामाचा उल्लेख केला. तर त्यांनी मला नंतर सांगितलं, म्हटलं आम्ही वैकुंठवाशी त्यांना म्हणत आम्ही श्री संत म्हणतो. म्हटलं तुम्ही संत म्हणा किंवा महंत म्हणा, मला तो वैकुंठवाशी हा शब्द बरा वाटतो म्हटलं. आणि त्यांना मी सांगितलं की आमच्या संस्थेच्या परंपरेमध्ये गुरुनाम गुरुजोग महाराज, स्वामी बंकट स्वामी महाराज, वैकुंठवासी दांडेकर मामा एवढ्या मोठ्या मोठ्या विभूती झालेल्या आहेत, त्यांनाही कुणी संत लावलं नाही आणि त्यांनीही कदाचित ते पसंत केलं नसतं. म्हटलं हे खूपच ज्युनियर आहेत, नंतर जे आहेत यांना ते म्हणणं शोभणार नाहीये. म्हटलं वैकुंठवासीच बरं वाटेल. विठाला विठाला तुकोबाराय सुद्धा ही भूमिका घेतात की मी माझ्या मुखाने कोणालाही संत म्हणणार नाही, कारण त्यांना या गोष्टीची प्रामाणिक जाण आहे. नाही संतपणा मिळत हे हाटी, मिंडता कपाटी राणीवणी. संतपणा हा बाजारात मिळणारी गोष्ट नाहीये, किंवा रानावनामध्ये हिंडलं, कपाटामध्ये जाऊन बसतो म्हणजे एखादा संत होईल असं मात्र सांगता येत नाहीये. कदाचित बाजारामध्ये जर संतपणा मिळाला असता तर मला वाटतं जो जास्त पैशावाला आहे तो मोठा संत झाला असता, त्याने थोडा संतपणा विकत घेतला असता. परंतु ही गोष्ट बाजारामध्ये मिळाली नाही. तेव्हा तुकोबाराय सुद्धा संतत्वाची काही परिभाषा करतात, लक्षणं करतात. तुकोबारायांची या प्रकरणामध्ये खूप मोठी अभंग आहे. सर्वांचा संक्षिप्त परामर्श घेणं सुद्धा खूप मोठं कठीण गोष्ट आहे. परंतु थोडस विषय ध्यानात येण्यासाठी एका ठिकाणी महाराज अशी व्याख्या करतात, जगाचे आघात सहन करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, त्यांना संत म्हणावं. आणि त्यासाठी महाराज उदाहरण देतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घरी तोची मोल पावे खरा करणीचा होय सुरा. आणि त्याच्या शेवटी महाराज सांगतात, तुका म्हणे तोची संत तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात, तोची जगाचे आघात करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांना संत म्हणा. तुकोबारायांच्या संतत्वाचा खूप मोठा विचार केलेला आहे. बरेच अभंग या प्रकरणामध्ये आहे. महाराज सांगतात, ज्यांच्या ठिकाणी कृती प्रधानच आहे, जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपलं जीवन वेचलेलं आहे, प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून जगाच्या समोर श्रुती आणि स्मृतीचे अर्थ जे आचरणाच्या रूपाने प्रस्तुत करतात, उपस्थित करतात, त्यांना संत म्हणावं. तसं संत वेगळे, भक्त वेगळे, गुरु वेगळे, संकल्पना वेगवेगळ्या आहे. भक्ताचं जे जीवन आहे ते देवाच्या सापेक्ष आहे. कोणत्या देवाचा भक्त आहे, मग तो भक्त आहे का भगत आहे, इथून सुरुवात. काही देवाचे असतात त्यांना भगत म्हणतात, देवाच्या देवीचे. परंतु भक्त शब्दाचा अर्थ असा आहे की जो कायेनं वाचेनं आणि मनाने परमात्म्यापासून कधीच विभक्त नाही त्याला परमात्म्याचा भक्त असं म्हणतात. साधू शब्दाचा अर्थ वेगळा आहे. साधनेच्या माध्यमातून ज्याने जीवनामध्ये परिपूर्णता संपादन केलेली आहे, गाठलेली आहे, ज्याचं जीवन साधननिष्ठ आहे तो साधू आहे. पण तो संत शब्दाचा अर्थ आहे की ज्याचं जीवन जगाच्या सापेक्ष आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती,
संतत्वाची संकल्पना ही जगत सापेक्ष आहे, जगाच्या सापेक्ष आहे. भक्तांना जगाचं फारसं घेणं देणं नसावं. साधूचं जीवन सुद्धा बहुधा आत्मकेंद्रीय असं असतं. गुरूंची जी संकल्पना आहे ती शिष्याच्या जीवनाच्या सापेक्ष आहे. गुरुचं काम फक्त शिष्याचा उद्धार करायचा, गुरुवर ही मोठी जबाबदारी. म्हणून तुकोबरायांच्या मनामध्ये हा भाव आहे की काही गुरु नसते, गुरुपणामध्ये निरवतात, परंतु शिष्याचा उद्धारही करत नाही, शिष्याचं काही घेणं देणं त्यांना बहुधा ध्यानात नसावं. म्हणून तुकोबराया सांगतात की ज्यांना अशी जबाबदारीची आठवण नसेल त्यांनी या भानगडीत न पडलेलं बरं. मेघवृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने करू नये शिष्य, गुरुने शिष्य न केलेला बरा. त्याच्या अलीकडे बहुतेक माणसं गुरु गुरु करतच फिरतात. त्यांना गुरु म्हणावं की गुरु म्हणावं हाही प्रश्नच आहे. विठाला विठाला सुद्धा जगाविषयी फारशी जबाबदारी नाहीये, साधूवर नाहीये, भक्तावर नाहीये, परंतु मुख्य जबाबदारी ती संतावर. म्हणून संतांचं जे जीवन आहे ते जगाला मार्गदर्शक, उद्बोधक, प्रेरणादायी असतात. परमार्थ करताना कोणाकडे पाहून करावा. परमार्थ करत असताना तुकोबरायांनी सुद्धा एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. महाराज सांगतात की ज्या मार्गाने संत गेलेले आहेत त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे. तिथं जरा शब्दप्रयोग थोडासा वेगळा आहे, तर तो महाराज सांगतात आम्ही परमार्थ करत असताना त्यांच्याकडे पाहून परमार्थ करतो. याचा अर्थ असा आहे की परमार्थातलं आदर्श जे ठिकाण आहे ते संत आहे. म्हणून संतावर ही जबाबदारी व्यक्तिगत जीवनाचा विचार न करता जगाच्या सापेक्ष समाजासाठी, समाज उद्धारासाठी काहीतरी करणं हे संतांचं काम आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया तुम्ही तरी अंगी. संतांचं जीवन जे आहे जसं एखादं लहान मूल असावं ज्याला लिहिता वाचता येत नाही, त्या बालवाडीच्या मुलावर सुसंस्कार करत असताना शिक्षकावर जशी खूप मोठी जबाबदारी असते. बालवाडीच्या शिक्षकाची गोष्ट वेगळी आणि वरच्या वर्गातील हायस्कूल कॉलेजच्या शिक्षकांची गोष्ट वेगळी. हायस्कूलच्या कॉलेजच्या शिक्षकांचं काम फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं, कारण त्यांना अक्षर ओळख असते. शिक्षक काय बोलतात हे त्या विद्यार्थ्यांना कळू शकतं. कॉलेजच्या शिक्षकाचं तर काम फक्त लेक्चर द्यायचं काम आहे, हातामध्ये करू जस्ट वगैरे काही घ्यायचं काम नाही. ऐकायचं तर ऐका, याचं उठून निघून जा. परंतु बालवाडीच्या शिक्षकावर मात्र एवढी मोठी जबाबदारी आहे की समोर असणारा जो वर्ग आहे तो बिलकुल निरक्षर आहे, लहान मुलं. तिथं अर्भक शब्दाचा अर्थविस्तार करताना तुकोबर आहे. बालवाडीमध्ये प्रविष्ट झालेला विद्यार्थी तिथपर्यंत अर्थविस्तार करतात. ज्याला काही कळत नाही, कळत नाही, एक दोनही कळत नाही, त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ते ज्ञान संक्रमित करायचंय. त्यासाठी शिक्षकांना खूप मोठी कसरत करावी लागते. एकाचं शिकायचं असेल तर सरळ त्याला एकाचा कळत नाही, त्याला एक वाटी काढून दाखवला, ते पाय एक वाटी, त्याला एक काठी जोडली, त्याला एकाचा. दोन दोनाचा अर्धी वाटी काढायची, त्याला एक काठी जोडली, झाला दोन दोनाचा. तीन तीनाचा दोन अर्ध्या वाट्या, चार चाराचा, गाईचे शिंग चाराचा, वेगवेगळ्या गोष्टी समजून सांगून त्याला ते ज्ञान द्यावं लागतं. तरी काही काही विद्यार्थी एवढे मस्त असतात, तुकोबरा त्याचं वर्णन करतात, तुका म्हणे आईची बुद्धी त्याची असे काही काही असतात की ज्यांना शिक्षक काय बोलतात आणि काय शिकवतात हे त्यांना कळतच नाही. परंतु शिक्षकांचा शिक्षकपणा तर त्याच्यामध्ये आहे की मोठ्या मुलांना सुद्धा बोलतं करणं, त्यांना ज्ञानी बनवणं. शहाण्याला तर शहाणं कोणी बनवलं, वेड्याला शहाणं बनवणं ही खरी मोठी महत्वाची गोष्ट आहे. शिक्षक त्यांच्या जवळ जातात, त्यांची पाठी आपल्या हातात घेतात, त्यांच्या हातात पेन्सिल देतात, आपला हात त्यांच्या हाताने आणि त्यांचा हात आपल्या हाताने पकडतात आणि सांगतात हे पा एकाचा असं करायचं, दोनचा असं करायचं. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष कृती करून दाखवण्याचं काम संत करतात, शिक्षक करतात. तसंच इथं संत सुद्धा जीवनामध्ये काहीही कर्तव्य नसताना संतांची स्थिती जर पाहिली, निश्चय गुण्योपती विचारता पुरुषा को विधी को निषेधा, त्याला कुठला विधी आणि कुठला निषेध. जिथं संतांना शास्त्र सुद्धा विधी निषेध काही सांगत नाही तिथं तुम्ही आणि त्याविषयी कल्पना करणारे कोण आहोत. तरी पण विश्व हे मोहरे लावावे दानोबरायांच्या वचनानुसार त्या जगाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत कर्माचरणामध्ये प्रवृत्त होतात. ज्याची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे तसं त्याला कर्माचरण करून दाखवतात. एखादा कर्माचा अधिकारी आहे, त्याच्यासमोर संत महात्मे नैष्कर्म्याच्या गप्पा कधी मारत नाही. त्याच्या अलीकडे काही काही अतिरेकी उपदेशकांना अशी सवय असते,
पुरुषाचा अधिकार ध्यानात न घेता आपल्याला जेवढ्या उंचीपर्यंत येतं तेवढे त्यांच्यावर सांगून मोकळं व्हायचं. बरं, त्यांना कळो न कळो, परंतु तुकोबर आहे असं सांगतात, ज्ञानोबर असं सुद्धा वर्णन करतात की जसं एखादं लहान मूल आहे, बालक आहे, की जे मोठ्या सायासाने आईचं दूध पितंय, त्या मुलाला जर आपण सकस आहार द्यायला सुरुवात केली तर ते पचवील का मरल ते काय होईल. एका पैलवानाचा मुलगा, लहान मुलगा, त्याला असं वाटलं की आपल्या मुलालाही पैलवान करायचं. लहानपणापासून त्याला बदाम, खरीप, त्याच्या बासुंदी असे जर त्याला पदार्थ खायला दिले तर ते खाऊ शकणार नाही, पचवू शकणार नाही, ते गतप्राण होईल. ज्ञानोबराय वर्णन करतात, जे सायाचे स्तन्य शिवी ते पक्वान्य केवी जेवी म्हणून बाळका जैशी नेदावी धनोधरा तैसी कर्मी दया अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता प्रगटाविना खिळता आदी करून. ज्ञानोबराय वर्णन करतात, त्याच्या समोर नैष्कर्म्य स्थितीच्या गप्पा मारणं चुकीचं आहे. त्याला सत्क्रियेबद्दलच आदरभाव निर्माण व्हावा, सत्कर्मामध्ये त्याची प्रवृत्ती व्हावी, त्याच्याकडून नित्य सत्कर्माचरण व्हावं, या गोष्टीचा आदर्श त्याच्यासमोर संतांनी ठेवावा. म्हणून कुठं कुठं कर्माच्या अतीत स्थिती असताना सुद्धा संत महात्म्यांनी कर्माचरण करून दाखवले, केवळ समाजाच्या समोर आदर्श ठेवण्याचा. उपासनेच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. उपास्य उपासकातील भेद संपून जे महात्मे परमात्म रूप झालेले आहेत त्यांना उपासना करणं सुद्धा गरजेचं राहिलेलं नाही. तरी पण ज्ञानोबासारखे महात्मे माझ्या जीवी आवडली माझ्या जीवी आवडली पंढरपुरा लैला गोरी पंढरपुरा लैला गोरी. आदर्श प्रस्थापित करता जरा तो वाचवता एक बेसूर झाले, स्वर कधी झाला हात मात्र मला जाऊन ज्ञानोबराय वर्णन करतात की वस्तुतः उपास्य उपासकातील भेद अगोदरच संपवला असताना सुद्धा आम्ही हातामध्ये गुढी घेऊन अर्थात ध्वज घेऊन पंढरपुराच्या दिशेने जातो. ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्याची ज्ञानाची योग्यता आहे, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञानाची खोली किती मोठी आहे तिथं आपल्या ज्ञानाची यथासांग चर्चा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, त्यापेक्षा आणखी अमृतानुभव चांगले 65 ग्रंथामध्ये ज्ञानोबराय करतात. याचा अर्थ असा आहे, ज्याची जशी जशी योग्यता असेल त्यांच्या समोर त्याच्या भूमिकेवर आदर्श प्रस्थापित करण्याचं महत्वाचं कार्य संत करतात. पण आमचे वारकरी संत जर पाहिले तर ज्यांच्याकडे उच्च तत्वज्ञान आहे, आचार विचाराची भक्कम बैठक आहे, समाजाच्या समोर आदर्श प्रस्थापित करतात, तेवढंच नाही ज्यांच्याकडे चालण्याची मार्गक्रमण करण्याची अयोग्यता आहे त्यांना हाताला धरून तिथं पोचण्याचं कार्य करतात. म्हणून असे जे संत आहेत, या संतांचा महिमा त्यांचं जर आपण वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर नीटनेटकं वर्णन करता येत नाही. ही समस्या महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, पिताचे काम नाही येते, नाही येते, नाही येते, नाही येते, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम. नाही येते, नाही येते, संतांचा महिमा तो बहु
संतांचा महिमा तो बहु दुर्गम पिताचे काम नाही येते पिताचे काम नाही येते संतांचा महिमा तो दुर्गम संतांचा महिमा तो करतात. संतांचा महिमा हा बहुत दुर्गम आहे. याचा अर्थ कळणं कठीण आहे, समजणं कठीण आहे. कळण्यास का कठीण आहे? कारण त्याच्याविषयी नीट सांगताच येत नाही. जी गोष्ट सांगितली जाते ती कदाचित कळणं सोपं आहे, सुलभ आहे. त्याच्याविषयी काही सांगताच येत नाही ते कळणं कसं सोपं आहे. काही काही गोष्टी न सांगताही कळतात, काही काही गोष्टी सांगितल्यानंतर कळतात आणि काही काही गोष्टी सांगूनही कळत नाहीत, लक्षात येत नाही. काही काही गोष्टी न सांगताही कळतात. एखादा मनुष्य आहे, त्याला आपण एखादी गोष्ट आणायला पाठवलंय, तो तिकडून आलेला आहे, त्याने ती गोष्ट सांगण्याच्या अगोदर आपण त्याच्या चेहऱ्यावरून आपण कळू शकतो की ही गोष्ट मिळाली की नाही मिळाली. त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य भाव असेल. साधारणतः सायकोलॉजीचा जास्त अपेक्षित त्यांना काही काही गोष्टी न सांगताही कळतात. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की पटकन ते सांगू शकतात की असं असं आहे. काही काही माणसं याच्यामध्ये एवढी तज्ज्ञ असतात. ज्योतिषशास्त्रातली जी तज्ज्ञ माणसं आहेत ती तुमच्या चेहऱ्याकडे पाहूनच भविष्य सांगू शकतील आणि भूतकाळाच्या गोष्टी सांगू शकतील. काही गोष्टी न सांगता कळतात. काही गोष्टी अशा आहेत की सांगितल्याशिवाय त्या कळते, सांगितल्यानंतर कळते. एखाद्या काही ग्रंथांचा आशय असेल, काही महत्वाचा भाव असेल, तो ग्रंथ शिकवत असताना त्याचं अध्यापन करत असताना गुरुजीने तो सांगितल्यानंतर त्याचे भाव, त्याचा यथार्थ अर्थ कळू शकतो. परंतु काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या सांगून सुद्धा कळत नाहीत. अशा काही गोष्टी आहेत. विशेषतः संतांच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत, तत्वज्ञानाच्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या सांगूनही नीटनेत्या कळत नाहीत. ज्ञानोबांनी चांगदेव महाराजांना चांगदेव 65 मध्ये ज्या काही 65 ओव्याचं एक संक्षिप्त पत्र पाठवलं, त्यातल्या अशा काही ओव्या आहेत की ज्या ओव्यांचा अर्थ चांगदेव महाराजांना सांगूनही कळाला नाही. येऊ पाहिजे तुझे दर्शन, तव रूपा येऊ पाहिजे मन, एक दर्शना होय अवजपणाशी गमू लागली. हे चांगदेवा, जसं तुला मला भेटण्याची इच्छा आहे तसं मलाही असं वाटतं की तुला भेटावं, तुझं दर्शन घ्यावं. दर्शन शब्दाचा अर्थ दर्शन असं नाही, दर्शन म्हणजे पाहणं, भेटणं या अर्थात. परंतु जेव्हा तुझ्या दर्शनाचा विचार माझ्या मनामध्ये येतो तेव्हा तिथं रूपायोपाही मन रूपाला येत. आणि जेव्हा मन रूपाला येतं तेव्हा दर्शनाच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं अवजतन अर्थात अडथळा निर्माण होतो. अशी प्रतिकूल परिस्थिती तिथं निर्माण होते. चांगदेव महाराजांना आता हे स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, तरी पण आता हे अवजतन कसं आहे, कुठलं आहे? मन रूपाला येणं म्हणजे काय आहे? काही काही गोष्टी सांगूनही नाही समजल्या. किंवा दुसरीकडेही महाराज वर्णन करतात की सिद्ध भेटी विसकुशे ऐसी आधी, ती सिद्ध भेटी आपली बिघडेल त्याची मला भीती वाटते, म्हणून मी तुझी भेट घेण्याचं शक्यतो टाळतो. चांगदेव महाराजांना शुद्ध मराठीमध्येही सांगितलं होतं. चांगदेव महाराज काही किरकोळ अभ्यासू नव्हते. असं वर्णन करतात की ते 14 विद्येमध्ये निष्ठात होते. 14 विद्या म्हणजे 4 वेद, 4 उपवेद आणि 6 वेदांग, 6 शास्त्र नाही. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद 4 मुख्य वेद, अर्थवेद, आयुर्वेद, धनुर्वेद आणि गंधर्ववेद 4 उपवेद, शिक्षा, ज्योतिष, कल्प, व्याकरण, निरुक्त वगैरे जे 6 वेदांग आहेत. या 6 आणि ते 8 अशा 14 विद्येमध्ये जे निष्णात आहेत त्यांना सुद्धा या मराठीतील आशया, या ओवीचा आशय कळणं कठीण झालं. सांगूनही काही काही गोष्टी कळत नाही. संतांचा महिमा हा त्यातला एक प्रकार आहे. संतांचा महिमा सांगून सुद्धा कळेल, ध्यानात येईलच असं निश्चित नाहीये. म्हणून या ठिकाणी महाराज शब्दप्रयोग जाणीवपूर्वक करतात, तो म्हणजे दुर्गम. संतांचा महिमा हा दुर्गम आहे. संतांचं महात्म्य हे दुर्गम आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्याविषयी काही सांगता येत नाही. आपण कुठल्याही गोष्टीविषयी विचार करत असताना, सांगत असताना सामान्यतः शब्दाची जी प्रवृत्ती आहे
ती 5-6 माध्यमातून होत असते. एखाद्या वेळी एखाद्या वस्तूचं नाव काय, एखाद्या माणसाचं नाव काय, नदीचं नाव काय, गावाचं नाव काय, गावाने आपण त्या पदार्थाचा विचार मांडत असतो, त्याचं वर्णन करत असतो. तसं या गावाचं नाव आळंदी आहे, आमच्या भागाचं नाव असं आहे, या झाडाचं नाव असं आहे, नदीचं नाव इंद्रायणी आहे वगैरे. नावाने आपण त्या पदार्थाचं थोडं बहुत वर्णन करत असतो. काही पदार्थाचं वर्णन रूपाच्या माध्यमातून केलं जातं. तत्वज्ञानामध्ये रूप शब्दाचा अर्थ आकार असा होता. एखाद्या जर विचारलं का चेंडू कसा आहे, तर कुणी सांगेल चेंडू गोल असतो. गोल आकारावरून चेंडूचं वर्णन केलं जातं. खडू कसा आहे, दंड गोलाकृती आहे, त्याचा विशेष आकार आहे. टेबल कसा आहे, आयताकृती आहे, त्याचा विशेष आकार आहे. प्रत्येक पदार्थाचा जो विशेष आकार आहे त्याला तत्वज्ञानामध्ये रूप असं म्हणतात. रूपाने आपण त्याचं वर्णन करतो. कधी कधी वर्णन संबंधाने केलं जातं. शास्त्रामध्ये संबंधाचे बरेचसे प्रकार आहेत. संयोग संबंध, नंतर संयुक्त समवाय, संयुक्त समवेत समवाय, नुसता समवाय, पुन्हा समवेत समवाय आणि विशेषण भाव संबंध, 6 प्रकार आहेत. हा संयोगाचा विचार तसा कधी नाही. माझ्या हातामध्ये कदाचित खडू आहे, खडूचा आणि हाताचा संबंध कोणता आहे, संयोग आहे. एखादा पक्षी झाडावर जाऊन बसलेला आहे, त्या पक्षाचा आणि झाडाचा संबंध कोणता आहे, संयोग संबंध आहे. पक्षाच्या ठिकाणी जी पक्षीपणा जाती राहते तिचा आणि झाडाचा संबंध कोणता, किंवा वृक्षाच्या ठिकाणी जी वृक्षत्व जाती राहते तिचा आणि पक्षाचा संबंध कोणता, संयुक्त समवाय. तसं पुन्हा संयुक्त समवेत समवाय, एक टप्पा पुढे. आपल्या कानावर जे शब्द आहेत त्या कानाचा आणि शब्दांचा संबंध कोणता, समवाय. शब्दाच्या ठिकाणी जी शब्दत्व जाती राहते तिचा आणि कानाचा संबंध, समवेत समवाय. आणि पृथ्वीवर जमिनीवर घट नाही, घटाचा अभाव आहे, अशा विशेषणांनी जेव्हा पृथ्वीचं वर्णन केलं जातं तसं घटाभावत भूतलम किंवा भूतले घटो नास्ती या माध्यमातून, तेव्हा तो जो संबंध आहे त्याला विशेषण भाव संबंध असं म्हणतात. घटाभावत भूतलम, इथं भूतलम हे विशेष आहे, घटाभावत हे विशेषण आहे. आणि भूतले घटो नास्ती, इथं घट हे विशेष आहे आणि भूतले विशेषण आहे. तर विशेषाचा फरक केला आहे, आदला बदल त्या ठिकाणी केलेली. परंतु असं जे वर्णन आहे ते या माध्यमातून केलं जातं. अर्थात वर्णन या संबंधाने दाखवलं जातं. कुठं कुठं वर्णन जातीने केलं जातं. जसं काहींच्या ठिकाणी गोत्व ही जाती आहे, वृक्षाच्या ठिकाणी वृक्षत्व जाती आहे, माणसाच्या ठिकाणी मनुष्यत्व जाती आहे. जी एक आहे, नित्य आहे आणि अनेकामध्ये राहणारी आहे, तिला तत्वज्ञानामध्ये जाती किंवा दुसरा पर्यायी शब्द सामान्य असा दिले. त्याच्या माध्यमातून आपण त्या प्राण्याच्या पदार्थाचं वर्णन करतो. कधी कधी क्रियेच्या माध्यमातून वर्णन केलं जातं. एखादा मुलगा पळत असेल तर आपण समजतो पळणारा मुलगा आणत आहे. पळणे या क्रियेवरून आपण त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि कधी कधी भेदाने वर्णन केलं जातं. त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये बरेचसे भेद आहेत. स्वगतभेद, सजाती भेद, विजाती भेद वगैरे, केशगत भेद, कालगत भेद, वस्तुगत भेद, या कुठल्या ना कुठल्या भेदाच्या माध्यमातून आपण त्या पदार्थाचं प्राण्याचं वर्णन करत असतो. परंतु नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया आणि भेद या 6 गोष्टी ज्या आहेत, आकारवान जे पदार्थ आहेत त्याचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त होतात. परंतु संतांचा बोध पाहिला, संतांची स्थिती पाहिली, संतांचं वर्णन या 6 माध्यमातून तत्वतः करता येत नाही. शारीरिक दृष्टीने कदाचित करता येईल, परंतु तत्वतः बोधाच्या दृष्टीने संतांचं वर्णन त्या दृष्टीने कधी करू नका आणि त्या भानगडीतही करू नका. कारण संत महात्म्यांचा बोध महत्वाचा आहे. तुकोबाई सुद्धा एका ठिकाणी वर्णन करतात, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करुजे निर्मळ हरिकथा, या बोधारी आम्ही राहतो, या बोधावर आम्ही राहतो. ज्ञानोबा निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना निवृत्तीनाथ महाराज असे होते, दिसायला तसे होते वगैरे असं वर्णन केलेलं नाही, या दृष्टीने वर्णन केलेलं नाही. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना ज्ञानोबा वस्तू रूपाने वर्णन करतात. अमृतानुभूतीची सुरुवात आहे. यदक्षर मना थेय मानंद मजमव्ययम किंवा मज केवलम श्रीमद निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयी. श्रीमद निवृत्तीनाथांचं वर्णन या विशेषणांनी केलेलं आहे, या लक्षणांनी केलेलं आहे. यद अक्षरम, जे अक्षर आहे, अनाथेयम, ज्याचं वर्णन करता येत नाही, आनंदम, जे आनंद स्वरूप आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे वर्णन केलंय ते शरीराचं केलेलं नाही, बाह्य वर्णन नाही,
हे त्यांच्या स्थितीचं, त्यांच्या अवस्थेचं, त्यांच्या बोधाचं किंवा त्यांच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन आहे. म्हणून त्यांच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करत असताना नाम रूप संबंधाधिकारी वर्णन करता येत नाही. मग वर्णनच करता येत नाही तर कितीही मोठा जरी शाब्दिक असला तरी पण शाब्दिकांचे काम नाही. शाब्दिकांचे काम नाही मातु बहुदुःख संतांचा महिमा शाब्दिकाचे काम नाही रे. शाब्दिकाचे काम नाही रे. शाब्दिक शब्दाचा अर्थ ज्याला शब्द माहिती आहे, जो शब्द प्रयोग करू शकतो एवढं नाही. जो शब्दाचं यथार्थ अर्थ त्याचे प्रयोग जाणतो, त्याचा विनियोग जो करतो, याचा अर्थ व्याकरण शास्त्रामध्ये जो निष्णात आहे एक अर्थ असा. आणि दुसरा अर्थ असा आहे वेद शास्त्र पुराण ही सर्व शब्द संपत्ती ज्याने आपल्या स्वाधीन केलेली आहे, याचा अभ्यास केलेला आहे. या सर्व शब्दांचं रहस्य ज्याला माहिती आहे त्याला म्हणायचं शाब्दिक. पण तो महाराज सांगतात एवढा शब्द ज्ञानाचा व्यासंग जरी वाढवला, अभ्यास जरी केला तरी संतांचा महिमा त्याच्या ध्यानात येईलच असं काही सांगता येत नाही. हीच गोष्ट महाराज एका उदाहरणाने स्पष्ट करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बहुदुलन जरी झाली माहित काय, बहुदुलन जरी झाली माहित काय, बहुदुलन जरी झाली माहित काय, बहुदुलन जरी झाली माहित काय. तरी होईल काय कामधेनु, तरी होईल काय कामधेनु. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. होईल काय कामधेनु, बहुदुधळ जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनु. महाराज वर्णन करतात सस्तन प्राण्यामध्ये गाय, म्हैस, उंट, शेळी वगैरे असे प्राणी आपण दुधासाठी वापरतो. राजस्थानामध्ये उंटाचं दूध पितात बरं का. पाठीमागे टीव्हीला माहिती दिली होती. उलट उंटाच्या दुधाला म्हशीपेक्षाही जास्त फॅट आहे असं त्यांनी वर्णन केलं. तिथले लोक तर उंटाचं दूध पितातच, डेअरीसाठी उंटाचं दूध नेऊन घालतात. ते दुग्ध व्यवसाय करणारे जे लोक आहेत राजस्थानमध्ये ते उंटही पाळतात, त्याचं दूध त्याचा विनियोग करतात. मेंढीचं दूध असं आहे की ते औषधी म्हणून वापरलं जातं. आणि असं म्हणतात की मेंढीचं दूध पिणारे 15.5 जागते नाही. सकाळचे 10, 10:15 जरी वाजले तर मेंढीचं दूध खाणाऱ्याला कळत नाही की आता नेमकी किती वाजले आहे. ती त्यांची खरी सकाळ होते. ते दूध पिल्यानंतर माणसाची बुद्धी जी होते ती मंद होते, त्यांना कळत नाही. परंतु विशेषतः गाईचं दूध आणि म्हशीचं दूध हे दोन दूध मात्र सर्रासपणे वापरतात. त्याची त्यात ज्यांना बुद्धी वाढवायची ते गाईच्या दुधाकडे लक्ष देतात आणि ज्यांना शरीर संपत्ती कमवायची ते म्हशीच्या दुधाकडे लक्ष देतात. म्हशीचे दूध पिणारे ती म्हशीसारखेच होतात पुढे आणि गाईचं दूध पिणारे जे असतात ते गाईसारखे वासरासारखे तशा पद्धती होतात, त्याला बोलतात. परंतु या ठिकाणी महाराजांनी हे दोनच उदाहरणं घेतली आहेत. बहुदुधळ जरी झाली म्हैस गाय, दोन उदाहरणं घेतली. काही गावरांच्या म्हशी आहेत त्यांना कदाचित दूध कमी असतं, कण जास्त असतं. काही म्हशी अशा आहेत की त्या जाफे म्हशी वगैरे जे असतात ते खूप मोठं दूध देतात. गायींच्या बाबतीमध्ये सुद्धा गावरान गायीचं दूध कमी आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये त्याची उपयोगिता निश्चितच अधिक आहे.
त्याच्या तुलनेनं ही नवीन जी गाय काढलेली आहे जर्सी गाय, आता त्या गायचं वर्णन काय करावं, ती नेमकी कशापासून बनवली असेल आता इथं सांगणं आणि अंदाज करणं कठीण आहे. त्याच्याविषयी आपण अधिक वर्णन न केलेलं बरं. की ती गाय एवढं मोठं दूध देते. बरं, गावरान गायीकडे पाहिल्यानंतर जे समाधान वाटतं ते समाधान त्या जर्सी गायीकडे पाहिल्यानंतर बिघडून जातं. गावरान गायीचं वर्णन करतात, तुकोबराय असं वर्णन करतात, ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात. अहो वत्स देखील याची साठी धेनू खडबडून मोही गुठी मग स्तनामुखाची भीती काय पाढाधरी. ज्ञानोबराय वर्णन करतात. गावरान गाय वेळ झालेली आहे दुधाची, समोरच्या माणसाने वासरू सोडल्यानंतर गायीने जर पाहिलं तर गाय खडबडून मोहाने उठून उभी राहते. कोणती? गावरान गाय. जर्सी गाईजवळ वासरूच काय कोणी येऊन उभं राहिलं तरी ती उठत तिला उठवावं लागतं. दूध काढायची वेळ झाली उठा म्हणून, आणि तिला वासराची गरज नाही. मालक जरी बाटली घेऊन बसला तरी तू नाही का, वासरालाही न ओळखणारी काय आहे. आता त्याचं दूध खाऊन माणसामध्ये किती ओळख राहील हा वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. ती गाय एवढी दुधाळ जरी असली, म्हैस एवढी दुधाळ दूध देणारी जरी असली तरी महाराज वर्णन करतात कामधेनूची बरोबरी त्यांना करता येणार नाही. तरी होईल काय कामधेनू. म्हैस गाय वेगळी आहे, कामधेनू वेगळी आहे. म्हणून त्या ठिकाणी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जेव्हा विश्वामित्रांनी कामधेनू पाहिली तेव्हा त्यांचंही मन विचलित झालं. अरे आपल्याकडे एवढ्या मोठ्या गायी आहेत, म्हशी आहेत, परंतु एवढ्या मोठ्या दूध देणाऱ्या गायी म्हशी असताना सुद्धा आपल्याकडून एवढी मोठी व्यवस्था करता येत नाही, केली जाऊ शकत नाही. एका आश्रमामध्ये राहणाऱ्या वनामध्ये राहणाऱ्या ऋषींनी आपल्या सेनेसह आपली एवढी मोठी व्यवस्था करावी. याचा अर्थ हजारो गायी म्हशीपेक्षा एक काम देऊन सरस आहे, श्रेष्ठ आहे. तर त्या गायी म्हशी फार फार तर दूधच देतील, याच्यापेक्षा दुसरं काही देऊ शकत नाही. परंतु कामधेनू शब्दाचा अर्थ आपण जी कामना करू ती जी धेनू पुरविते तिला कामधेनू असं म्हणतात. त्या कामधेनूला सांगितलं की आता यांना जेवायचंय, उत्तम पक्वान्नाची गरज आहे. तुमच्या मनामध्ये जे पक्वान नाही त्या ठिकाणी प्रत्यक्षात हजर. ज्याला श्रीखंड पाहिजे त्याला श्रीखंड, ज्याला गुलाबजाम पाहिजे त्याला गुलाबजाम, ज्याला बासुंदी पाहिजे त्याला बासुंदी, नाही का. मग बर्थडे पार्टीचं वेगळं आयोजन करायची गरजच नाही. काम घेऊन येऊन उभा करायची आणि आपण ते पदार्थ फक्त सांगायचे की हे येऊ. सर्व सुक्रास भोजन जे ती कामधेनू देऊ शकते. एवढंच नाही, जेव्हा विश्वामित्रांनी त्या कामधेनूला पराग देण्याचा प्रयत्न केला तेव्हा विश्वामित्रांच्या पासून संरक्षण करण्यासाठी त्या कामधेनूकडून सैन्याची निर्मिती झाली आणि त्या सैन्यानं विश्वामित्राला आणि त्याच्या सेनेला पराभूत केलं. हा इतिहास आहे. म्हणजे ती फक्त दूध देणारीच गाय असं नाही, नुसती पक्वान देणारीच गाय असं नाही. जी कामना तुम्ही त्या गायी पुढे कराल ती कामना प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता जिच्यामध्ये आहे तिला कामधेनू असं म्हणतात. म्हणून अनेक दूध देणारी बहु दुधड जरी गाय म्हैस असली तरी कामधेनूची ज्याप्रमाणे बरोबरी करू शकत नाही तसं शब्दशास्त्रामध्ये निष्णात असणारे किती मोठी पंडित विद्वान जरी असले तरी त्यांना संतांचा महिमा कळणार नाही. विठाला विठाला संतांचा महिमा कळणारच नाही का असा प्रश्न निर्माण. तर महाराज स्वतः संतांचा महिमा कळणार नाही असं नाही, परंतु ते केव्हा कळू येईल आपण तसे करतो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे मान लेई करो तरी मान लेई करो संतांचा महिमा संतांचा महिमा संतांचा महिमा तो बहु दुर्गम
शाब्दिकांचे काम नाही येथे महाराज वर्णन करतात. संतांचा महिमा जो अतिशय दुर्लभ आहे, शब्दाने आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. शब्दामध्ये एवढी ताकद नाही की संतांचं वर्णन करावं, करता यावं. तसा शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. ज्या वस्तू जे पदार्थ जगतामध्ये आहेत त्याचं तर वर्णन शब्द करतो, परंतु जे पदार्थ जगतामध्ये नाहीत त्याचंही वर्णन करण्याची क्षमता शब्दामध्ये, शब्दाची ताकद आहे. काही काही पदार्थ असे की जे या जगतामध्ये नाही तरी शब्दाने आपण त्याचं वर्णन करू शकतो. आता बगुलबुवा नावाचा प्राणी तर बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? बगुलबुवा नाही पाहिला. लहान मुलाला भीती दाखवताना आपण सांगतोय गप्प बसतो का बगुलबुवाची आवडी करून देऊ. बगुलबुवा सांगणाऱ्याने पाहिलं असो, लहान मुलांनी पाहिलं नसो, लहान मुलं घाबरतं. मोठी माणसं त्याचं समजूत काढण्यासाठी हातामध्ये काठी घेऊन जातात, दगडावर 4 काठ्या पडतात आणि सांगतात मी बगुलबुवाला मारून आलो. आता बगुलबुवाला मारून आलो, बगुलबुवा मेला, ह्या सर्व गोष्टी खोट्या आहेत. कारण बगुलबुवा नावाचा प्राणी या जगतामध्ये नाही. तरी पण जानोबराय शब्दाने त्याचं वर्णन करतात. बगुला जिनी मरणे तोषाविनी बाळपणे येरा तो नाही जिमा कोणी मृत्यू मानावा. बगुलबुवा नाही तरी शब्दाने वर्णन करतायत. वेदांत शास्त्रामध्ये अशी काही उदाहरणं दिलेली आहेत. खपुष्प नावाचं उदाहरण आहे. खपुष्प शब्दाचा अर्थ आकाशाचं फूल. आपण कमळाचं, गुलाबाचं, झेंडूची फुलं पाहतो, परंतु खपुष्प कोणीही पाहिलेलं नाहीये. तरी पण हे खपुष्पांची तुरंबणी या शब्दामध्ये जानोबराय त्याचं वर्णन करतात. आणखी काही उदाहरणं अशी आहेत. वंध्यापुत्र, वंध्यापुत्र शब्दाचा अर्थ वांझ स्त्रीचा मुलगा. आता वंध्यापुत्राची शब्दाची निर्मितीच कशी आहे देव जाणं. जर वंध्यापुत्र असेल तर त्याच्या आईला वंध्या म्हणता येईल का, ही समस्या. आणि जर ती वंध्या खरोखर असेल तर तिचा मुलगा सिद्ध होतो का वंध्यापुत्र या नावाने. म्हणून हा शब्द तसा थोडासा गमतीचा आहे. तरी पण वंध्यापुत्र या जगतामध्ये नाही, अस्तित्वहीन असा आहे. तरी पण वांजेची घरभरी लेकुरे जैशी शब्दाच्या माध्यमातून आपण त्याचं वर्णन करू शकतो. बरेचसे पदार्थ असे की जे पदार्थ या जगतामध्ये नाहीत त्याचंही वर्णन करण्याची क्षमता, ताकद शब्दामध्ये आहे. परंतु तो शब्द परमात्म्याच्या वर्णनामध्ये आणि संतांच्या वर्णनामध्ये शब्द हा कमी पडतो, अपुरा पडतो. शब्दाला मर्यादा आहे. शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येते. संतांचं वर्णन तत्वतः देहदृष्टीनेही करता येत नाही आणि त्यांच्या स्वरूप दृष्टीने, आत्मदृष्टीने वर्णन करता येत. आपण एखाद्या माणसाचं वर्णन करू शकतो. आता जेव्हा सैन्य भरतीसाठी लोक जातात किंवा कुठल्याही नोकरीसाठी जातात तेव्हा त्याची फिजिकल जी आहे सर्व माहिती घेतात. याची उंची किती आहे, याचं वजन किती आहे, याचं वय किती आहे, छाती किती आहे, वगैरे वगैरे सर्व काही. तसं संतांचं वर्णन मोजमाप आपल्याला करता येईल का? संतांचा जो देह आहे तो भौतिक नाहीये. जानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये योग्याच्या देहाचं वर्णन करताना असं सांगतात, ऐके देह होय सोनियाचे तरी लाघव हे वायूचे तेथ आप आणि पृथ्वीचे अंश नाही. देह सोन्याचे होय, सोन्याचे म्हणजे सोन्याचा देह होत नाही. सोन्याचा या शब्दाचा अर्थ योग्याचा देह हा तेज प्रधान आहे. त्याच्यामध्ये तेजस्विता आहे, तेजपूर्ण आहे, तेजपुंज देह आहे. याच्यामध्ये वायूचा लाघव अर्थात लघुपणा आहे, थोडासा भाग आहे. परंतु पृथ्वी आणि आप ही 2 तत्व मात्र शरीरामध्ये बिलकुल राहत नाहीये असं योग्याच्या देहाचं वर्णन करताना सांगतात. तसं संतांच्या देहाचं जेव्हा वर्णन आपण करायला जर लागलो तर ज्ञानोबरायांच्या शब्दामध्ये सांगावं लागेल. 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात सदेह सच्चिदानंद का नुहावातो तयाचे विसाक शब्द सुखे म्हणो इति वेद सदेह सच्चिदानंद का नुहावातो किंवा का नुहावे ते 2 पाठ आहे. त्यांच्या मुखातून येणारे विसाट शब्द, विसाट शब्दाचा अर्थ काहीतरी सायरा वायरा बोलणं, शिवाय देणं वगैरे वगैरे भक्ती शब्द निघणं, त्याला विसाट असं म्हणतात. ते शब्द जर वेदतुल्य असू शकतात तर त्यांचा देह हा सुद्धा सच्चिद आनंद स्वरूप अर्थात परमात्म स्वरूप का असू नये असा प्रश्न जानोबराय विचारतात. म्हणून संतांचा देह जो आहे तो आपल्यासारखा पंचमहाभूताचा देह नाहीये. संतांचा देह आहे तो सुद्धा दिव्य देह आहे. जसं त्या घुमडीच्या रूपकामध्ये जानोबराय वर्णन करतात ना, तो गता सच्चिदानंद मिळवणे शुद्ध तत्वगुण विनलिले
षडगुण गोंडी रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे, ती तुमची भोंगडी, अर्थात ती तुमची उपाधी आहे. आमची भोंगडी कशी आहे? आमची नवा ठाई फाटून गेली तिथं आम्हासी झाली रे. ती काम कर्म अविद्या रेत वगैरे यांनी विणलेली आहे, नव्या 9 ठिकाणी ती फाटलेली आहे, अशी आमची भोंगडी आहे. अर्थात जीवाची उपाधी वेगळी आहे, भगवंताची उपाधी वेगळी आहे. आपण जीवाच्या ईश्वराच्या लक्षणाची चर्चा करत असताना शास्त्रामध्ये चर्चा करतो. कुटस्थ चैतन्य अधिक अविद्या, अविद्येमध्ये पडलेलं तो आभास, अर्थात या तिन्हींना मिळून जीव चैतन्य असं आपण म्हणतो. ईश्वराच्या विषयी चर्चा करत असताना ब्रह्म चैतन्य, माया, मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब अर्थात तो आभास, हे तिन्ही मिळून ईश्वर चैतन्य आहे. हा उपाधीच्या दृष्टीने केलेला भेद आहे. परंतु संतांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, संतांच्या देहाकडे जर पाहिलं तर ज्ञानोबा सांगतात परमात्म्याची जी स्वरूपता आहे तीच त्यांच्या देहाची स्वरूपता आहे. सदेह सच्चिदानंद का नोहावा तो. मग अशी ज्यांची स्थिती आहे त्या सच्चिदानंद स्वरूपाची चर्चा शब्दाने आम्ही काय करावं? अर्थात देहाचंही वर्णन करता येत नाही. आता राहिली गोष्ट ती आत्म्याची. आता जिथं त्यांच्या देहाचंच वर्णन करता येत नाही तिथं आत्म्याचं वर्णन काय करावं? जिथं त्या उंटाच्या मधावरच पाणी फिरतंय तिथं शेळीने म्हणायची आमच्या आत्म्या दिसतील का, तसेच ती परिस्थिती देऊ. विठाला विठाला केवळ निर्देश मात्र केलेला आहे, वर्णन नाही. तसं मी अमृतमहोत्सव प्रथम श्लोक मगाशी उद्धृत केला की जे अक्षर आहे, आनंद आहे, अव्यय आहे, केवल आहे, अज आहे वगैरे वगैरे निर्देश मात्र केले आहे. वर्णन तिथं कितपत यथार्थ करतंय हा वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. परमात्मा स्वरूपाविषयी आपण जे तिथं म्हणू ते कमी पडतंय. धनोबरा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात ते तर ब्रह्मात्मा ईशू या मुला बोलामुळे सौरसू न बोलनिया ही पैसू नाही जेथे. ब्रह्म म्हणता येत नाही, आत्मा म्हणता येत नाही, ईश्वर म्हणता येत नाही. ब्रह्म का म्हणता येत नाही? ब्रह्माला ब्रह्म हे नाव त्याने जगाला व्यापलं म्हणून आलंय. परंतु व्याप्य जगताचीच तत्वतः सिद्धी न झाल्यामुळे त्याची ब्रह्म ही संज्ञा सुद्धा कितपत यथार्थ करेल हा वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. ब्रह्म म्हणता येत नाही. बरं म्हटलं ईश्वर म्हणा, परंतु ईश्वर ही संज्ञा सुद्धा जगताचं ईशितव्य केल्यामुळे त्या देवाकडे, ईश्वराकडे. परंतु जे जगत तत्वतः नाहीये मग त्याचं ईशितव्य करणारा, नियंत्रण करणारा हा कोण? म्हणून ईश्वर ही संज्ञा सुद्धा तत्वतः तिथं सिद्ध होत नाही. बरं म्हटले आत्मा म्हणा, काही हरकत नाही. आत्मा म्हणजे शरीराच्या आतमध्ये, म्हणून आत्मा. आत्मचैतन्य कुठे आहे? आत आहे शरीराच्या. जानोबरा तिथं जानोबरा असं वर्णन करतात तरी आत्मा तू एक तारा ही म्हणता ता तारा आतून तू बाहेरा घातोताशी. तुम्हाला जर आम्ही आत्मा या शब्दाने तुमचं वर्णन करावं तर जो शरीराच्या आतमध्ये राहतो त्याला आत्मा म्हणतात. मग ते तत्व आत आहे आणि बाहेर नाही का? जर आतच आहे असं मानलं तर ते परिच्छिन्न होईल, एकदेशी होईल. खूप मोठे दोष त्याच्यावर आहेत. म्हणून त्याला आत्मा सुद्धा म्हणता येत नाही. बरं म्हटलं एकच म्हणा, एकपणे गणिजे तरी ते गणते निशी एक तुझे ते न गणिजे ऐसे एक. त्या एकही म्हणता येत नाही. त्याला जर एक म्हणावं तर तो म्हणणारा, मोजणारा जो आहे तो पुन्हा द्वितीयत्वाची सिद्धी करून देतो. हा दुसरा. ते एक तत्वाने तू मोजणारा कितवा? दुसरा. म्हणजे गणते निशी हे तुझे. म्हणून त्या ठिकाणी त्याला एकही म्हणता येत नाही, असंग म्हणता येत नाही, अक्रिय म्हणता येत नाही, कुटस्थ म्हणता येत नाही, त्याला काहीच म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानोबर आहे तिथं वर्णन करताना असं वर्णन करतात, मौनगा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधो हाव. हे भगवान तुमचं मौन हेच राशी नाव आहे, त्याच्याविषयी काही न बोलणं हेच तुमचं राशी नाव आहे. म्हणून आता वर्णन करण्यापेक्षा आम्ही मुकाट्या जर बसलो, गप्प बसलो तर तेच फायद्याचं ठरेल. ही भूमिका कुठं कुठं ज्ञानोबर आहे. म्हणून संतांचं वर्णन देहदृष्टीनेही करता येत नाही, संतांचं वर्णन आत्मदृष्टीनेही करता येत नाही, तर उभय दृष्टीनेही संतांचं वर्णन न करता आल्यामुळे इथं महाराज वर्णन करतात तो म्हणजे दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकांचे काम नाही येथे, शाब्दिकांचं काम नाही. शब्दशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, शब्दशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना पंडित, विद्वान वगैरे वेगवेगळी नावं दिली जातात. तर तो महाराज सांगतात त्यांचं ते काम नाही. मग हे कळणारच नाही का?
त्याचे विचार महाराज शेवटी करतात. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण जर त्या स्थितीला पोहोचलो तरच संतांचं महिमा आपल्या ध्यानात एरवी येणं कठीण आहे. काही काही गोष्टी अशा असतात की आपण त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचं महिमान कळतं, महत्व कळतं, ती स्थिती कळते. एका ठिकाणी पाठीमागे मी शिवरात्रीच्या वेळी अभंग घेतला होता, शिवभोळा चक्रवर्ती. एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एकनाथ महाराज वर्णन करतात की भगवान शंकर भोळे आहे. आता मी थोडासा प्रश्न बोलत चालता चालता असा उपस्थित केला की जसं एखादा माणूस विद्वान आहे हे विद्वानाला चटकन कळतं, एखादा मनुष्य वक्ता आहे वक्त्याला चटकन कळतं, एखादा आणखी काय काय त्याच्या क्षेत्रात असेल त्याच्या क्षेत्रातल्या माणसाला चटकन कळतं. एखादा कलाकार जर असला वाजवणारा तर खाली बसला तरी तो नीट बसत नाही, त्याचे बोट चालू असतात. दुसऱ्या तावडून कळतं की हे बहुधा त्याची तज्ञ असावी, नाही का. तर कुठल्या तरी लक्षणावर आपण त्याला ओळखू शकतो. तसं एखादी व्यक्ती भोळी आहे हे कळण्यासाठी समोरचा भोळा असावा का ज्ञानी असावा? कोणाला कळतंय? समोरचा माणूस भोळा आहे, हा भोळा आहे हे भोळ्या माणसाला कळतं का ज्ञान्याला कळतं? जो भोळा आहे त्याला कळतं की जो भोळा नाही त्याला कळतं? तुमच्या समोर चित्रासाठी ठेवतो. विठाला महिमा जो आहे महाराज वर्णन करतात. जेव्हा आपण त्या स्थितीला येतो, जेव्हा तशी सह अनुभूती आपल्या ठिकाणी निर्माण होते, तेव्हा संत काय आहेत, कोण आहे, त्यांची लक्षणं कशी आहेत हे कळतं. एरवी कळणं कठीण आहे. संतांच्या महिम्याचं महात्म्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये देवर्षी नारद करतात. खूप मोठा भाग आहे. व्यासांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला की मी एका वेदाचं 4 भागामध्ये विभाजन केलं, ब्रह्मसूत्रासारखा वेदांताचा मोठा ग्रंथ लिहिला, महाभारतासारखा जागतिक महाकाव्यासारखा ग्रंथ निर्माण केला, 18 पुराणांची निर्मिती केली, तरी मनामध्ये समाधान नाही, संतोष नाही, काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय. आणि अशा विषण्ण अवस्थेमध्ये असताना देवर्षी नारद त्या ठिकाणी प्रगट होतात. मुनिवर व्यास देवर्षी नारदांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपल्या मनातील भावना त्यांना बोलून दाखवतात. परंतु देवर्षी नारद त्यांना अगोदर विचारतात, हा व्यासजी हा कुशल तो आहे ना, आपण समाधानी तर आहात ना, असं त्यांना विचारतात. आता नेमकी वर्माला बोट लावल्यामुळे व्यासांना काही ते लपून ठेवता आलं नाही. त्यांनी सांगितलं की हे देवर्षे, माझ्या जीवनामध्ये काहीही वाङ्मय निर्मिती करायची राहिलेली नाही. एक जो वेद आहे त्याचं 4 भागामध्ये विभाजन केलं, म्हणून त्याचं नाव वेद व्यास पडलं. महाभारतासारखा जागतिक कीर्तीचा महाकाव्य ग्रंथ निर्माण केला, ब्रह्मसूत्रासारखा वेदांत शास्त्राचा उत्तम प्रतीचा ग्रंथ लिहिला, पुराणांची निर्मिती केली, तरी मनाला समाधान वाटत नाही, संतोष वाटत नाही, काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी व्यासांना सांगितलं की व्यासजी, तुम्ही महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं लीलेचं वर्णन केलेलं आहे, परंतु महाभारत हा ग्रंथ तसा ज्ञानप्रधान ग्रंथ आहे. भगवंताचं वर्णन जे आहे, लीलेचं वर्णन जे आहे ते ज्ञानाच्या भूमिकेवरून झालेलं आहे, भक्तीच्या भूमिकेवरून नाही. महाभारत हा ग्रंथ ज्ञानप्रधान आहे, रामायण हा ग्रंथ कर्मप्रधान आहे आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ जो आहे तो भक्तीप्रधान आहे. महाभारतामध्ये कुठले संबंध कुठे आहेत, कुठल्या घटनेचा कुठल्या घटनेशी संबंध आहे, चांगल्या चांगल्या माणसांना मला वाटतं मेळ लागणं कठीण आहे. महाभारत हा ग्रंथ अतिशय कठीण आहे, क्लिष्ट ग्रंथ आहे. असं सांगतात की महाभारताची जेव्हा मनोमन रचना व्यासांनी केली तेव्हा त्यांच्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की एवढा मोठा ग्रंथ लिहायचा आहे, एखादा कोणीतरी चांगला लेखक असा. आता व्यासांचा अधिकार खूप मोठा आहे. व्यासांचं वर्णन करताना असं केलेलं आहे की मुनिवर व्यास 2 हाताचे विष्णू आहेत, 2 डोळ्याचे शंकर आहेत आणि 1 मुखाची ब्रह्मदेव आहे, अशी ज्यांची योग्यता आहे. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, ज्याला 4 तोंड आहेत त्याला ब्रह्मदेव म्हणावं, परंतु या एका तोंडाची असतानाही ब्रह्मदेवाची योग्यता यांच्या ठिकाणी. भगवान विष्णू चतुर्भुज आहे, त्याला 4 भुज आहेत, परंतु मुनिवर व्यास 2 हाताचेच भगवान विष्णू आहे. भगवान शंकरांना 3 डोळे आहेत, परंतु हे 2 डोळ्याचेच भगवान शंकर आहेत, अशी ज्यांची योग्यता आहे. त्यांनी आपल्याला योग्य लेखक मिळावा
म्हणून गणपतीची प्रार्थना केली. गणपती बाप्पा त्यांच्या समोर प्रगट झाले. गणपती बाप्पांनी व्यासांना विचारलं, म्हणजे कशासाठी आम्हाला बोलवलंय? तेव्हा व्यासांनी सांगितलंय की मी महाभारतासारखा ग्रंथ लिहिलेला आहे, मनोमन रचना केलेली आहे, तर त्याचं लेखक तुम्ही व्हावं अशी माझी इच्छा आहे. गणपती बाप्पांना वाटलं आता हे बाबा कसं काय ठिकाण करावं, तर किती मोठा ग्रंथ आहे, कधी सांगतील, यांना वेळ मिळेल न मिळेल नाही का, उगीच अग्रीमेंट करून आठ करून बसायला ते मजा नाही. गणपती बाप्पाने थोडंसं अंग काढतं घेतलं. म्हटले बा मुनीवर व्यास, ठीक आहे तुम्ही म्हणता, परंतु माझी एक अट आहे, ही अट जर तुम्हाला मान्य होणारी असेल तर मी लेखक होतो, एरवी मी लेखक होतो. आता व्यासांची बुद्धी किरकोळ आहे. नमो सुते व्यास विशाल बुद्धी. गणपतीचा डाव त्यांच्या लक्षात आला, पटकन लक्षात आला. म्हटले सांगा तुमची काय अट आहे? गणपती बाप्पाने सांगितलं, माझी लेखणी जर अविरत चालत असेल तर मी तुमचा लेखक होण्याचं मान्य करतो, त्यातर मी तुमचा लेखक होत नाही. व्यासांच्या चटकन लक्षात आलं, म्हणजे गणपती बाप्पाचा नेमकं डाव काय आहे. व्यासांनी ताबडतोब सांगितलं, ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, मी तुमची लेखणी बंद पडू देणार नाही, अखंड लिखाण चालेल अशी व्यवस्था मी करतो. कारण मटेरियलच एवढं आहे, खूप मोठा आहे, साठा खूप मोठा आहे, कमी पडणारा नाहीये. परंतु माझी जशी तुमची एक अट असं आहे तशी माझी एक अट अशी आहे की जोपर्यंत मी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ तुमच्या ध्यानामध्ये येत नाही, अर्थात तो श्लोक समजत नाही, तोपर्यंत पुढील श्लोक विचारायचा नाही. आता गणपती बाप्पाला ते नाईलाजाने मान्य करावं लागले. ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही, तुम्ही म्हणता तसं मान्य घेणार. आणि व्यासांनी सांगायला सुरुवात केली. व्यासांनी त्यांना श्लोक सांगायचे आणि जेव्हा व्यासांना भूक लागायची, तहान लागायची किंवा आणखी काही गोष्टी गरज निर्माण व्हायची तेव्हा एखादा खूप श्लोक गणपती बाप्पाच्या समोर टाकून द्यायचे. आणि तो श्लोक लिहिला काही गणपती बाप्पाने विचारायचे, सांगू का पुढचा श्लोक? गणपती बाप्पाने थांबा, थोडंसं थांबा म्हटलं की तेवढ्या गडबडीत पाणी पिऊन यायचे, फळं खाऊन यायचे, आणखी गडबडीत जाऊन यायचे आणि आल्यानंतर पुन्हा विचारते, सांगू का पुढचा? थोडं थांबा. व्यासांना वाटलं आता यांच्या पद्धतीने चालून जमणार नाही, कारण ग्रंथ महाकाय आहे, विशाल काय आहे. मग व्यासजी त्यांना सांगायचे, गणपती बाप्पा ऐका, या श्लोकाचा अर्थ असा असा आहे, सांगू का पुढचा? हो आता सांगा, आता समजतं, काही हरकत नाही, पुढचा श्लोक सांगायचा. पुन्हा जेव्हा तहान लागेल, भूक लागेल, अन्य काही गोष्टीसाठी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा खूप श्लोक त्या ठिकाणी ठेवून द्यायचे. असं वर्णन आहे. महाभारतामध्ये असे 8,800 श्लोक पोट आहे. त्याचं वर्णन करताना व्यासजी स्वतः सांगतात की या श्लोकाचा यथार्थ अर्थ फक्त अहम वेदनी शुको वेत्ती संजयो वेत्ती वानवा. या श्लोकाचा अर्थ फक्त मला माहिती आहे, या खूप श्लोकाचा अर्थ. माझा मुलगा शुकाचार्य त्यांनाही या श्लोकाचा अर्थ माहिती आहे, परंतु मी ज्या संजयाला दिव्य दृष्टी दिलेली आहे तो संजय हस्तिनापुरामध्ये बसून कुरुक्षेत्रावरचं सर्व काही पाहू शकत होता. एवढंच नाही, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान संजयाला व्यासांच्या कृपेने प्राप्त झालं होतं. कोणत्या योद्ध्याच्या मनामध्ये कधी काय विचार आला तोही इथं बसून तो जाणू शकत होता. एवढी मोठी योग्यता त्या संजयाची होती. व्यासजी सांगतात त्या संजयाला याचा अर्थ कळत असेल का नसेल सांगता येत नाही. संजयो वेत्ती वा नवा विकोटिक सांगता येत नाही. आता जो ग्रंथ आहे, महाभारत ग्रंथ आहे, तो ज्ञान प्रधान ग्रंथ. म्हणून व्यासजी तुम्ही या ग्रंथाची रचना केली, या ग्रंथामध्ये भगवंताच्या चरित्राचं गुणगान गायलंय, परंतु तेही गुणगान ज्ञान प्रधान भूमिकेवरून झाल्यामुळं भक्तीची स्थिती थोडीशी कमी आहे. स्वतंत्र भक्ती प्रधान ग्रंथाची निर्मिती करा, रचना करा. मी तुम्हाला बीज रूपाने भांडवल देतो, त्याचा विस्तार तुम्ही करा. चतुश्लोकी भागवताचा उपदेश त्या ठिकाणी देवर्षी नारद व्यासांना करतात आणि त्याचा विस्तार ते पुढे करतात. तत्पूर्वीचा एक भाग असा आहे, देवर्षी नारद आपलं पूर्वचरित्र सांगतात. संतांच्या महात्म्यासाठी, महिन्यासाठी मी बोलतोय. ते सांगतात की हे मुनिवर, मी मागच्या जन्मामध्ये एक दाशीचा पुत्र होतो, दाशीचा मुलगा. माझी आई संतांची सेवा करायची. वडील लहानपणी वारलेले. आमच्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये चातुर्मासाच्या निमित्ताने काही साधू संत आले. त्यांनी त्या ठिकाणी चातुर्मासाची कथा कीर्तन तत्वचर्चा सुरू झाली आणि तिथं माझ्या आईला एक सेवा करण्यासाठी संधी प्राप्त झाली. मी त्या आई बरोबर जायचो. आई सेवा, भांडे कुंडे, जेवण वाढणं करायची. मी माझ्या हाताप्रमाणे काम करायचो. कधी पाणी द्यायचो, कधी फुलं द्यायचो, कधी काय काय त्यांची पात्र उचलायचो.
आणि हे करत असताना त्या जमलेल्या साधू संतांची कृपा मी संपादन केली. कधी कधी ते मलाही काम सांगायचे की बेटा हो, पाणी लाव, फूल लाव, हे असं कर, ते असं कर. आणि काही दिवसानंतर एक दिवस असा आला की मी त्या साधू संतांच्या अनुज्ञेनं त्यांचं उच्छिष्ट ग्रहण केलं. उच्छिष्ट प्रसाद रूपाने ग्रहण केलं, ते त्यांच्या अनुज्ञेनं केलं असं देवर्षी नारदांचे तिथले उद्गार आहे. याचा अर्थ असा आहे की आत्मीशिवाय उष्ट खाऊ नये, ज्याचं प्रसाद रूपाने उच्छिष्ट ग्रहण करायची त्यांची अनुमती घ्यावी आणि त्यांनी जर अनुमती दिली तर ते ग्रहण करावं. त्या साधू संतांचं उच्छिष्ट सेवन केल्यानंतर माझ्या जीवनातील पाप धुतले गेले, माझी बुद्धी शुद्ध झाली, सत्संगतीविषयी अभिरुची निर्माण झाली, वाढली आणि मी त्यांच्यामध्ये अधिक रममान झालो, रमलो. चातुर्मासाचा काल हा मंत्र समाप्त झाला. ते साधू संत जेव्हा जायला निघाले तेव्हा मी त्यांना विनंती केली की संत मंडळीनो, मलाही तुमच्या बरोबर घेऊन चला, मला इथं राहणार नाही, करमणार नाही, मला तुमच्या बरोबर घेऊन चला. परंतु इकडे त्या संतांनाही असं वाटत होतं की मला त्यांच्या बरोबर न्यावं आणि मागे मात्र माझ्या आईला हे आवडलं नाही. माझ्या आईने त्या साधू संतांना सांगितले की तुम्ही याला घेऊन जाऊ नका, माझा एकोता एक मुलगा आहे, माझ्या जगण्याचा एकमात्र आधार आहे, त्याला तुम्ही नेऊ नका. आणि अशा परिस्थितीमध्ये मला साधू संतांनी नेलं नाही, परंतु जाताना प्रसाद रूपाने एक श्लोक त्यांनी मला सांगितला. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जाताय, मला काहीतरी प्रसाद द्या. तेव्हा त्या साधू संतांनी मला प्रसाद दिला. श्रीमद भागवताचा तो एक महत्वाचा मंत्र आहे, नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय युद्धाय नमः संकर्षणाय. त्याला श्रीमद भागवतामध्ये वासुदेव गायत्री मंत्र असं म्हणतात. त्या साधू संतांनी मला हा मंत्र दिला आणि जाताना सांगितलं, बेटा इसका जाप करते रहो, भगवान का दर्शन हुआ. साधू संत निघून गेले. मला खूप दुःख वाटलं, वाईट वाटलं, परंतु पुढे पुढे मी या मंत्राचा जप करत राहिलो. इकडे माझी आई, एक स्त्री, दुसरी अशिक्षित स्त्री, तिसरी मोलकरी, चौथी विधवा, पाचवी आमच्या दोघांच्या कुटुंबाचा सर्वस्व भार तिच्यावर. अशा परिस्थितीमध्ये लोकांकडे मोलमजुरी करून कसं तरी उदरनिर्वाह करायचा, आमचा प्रपंच चालवायचा, अशी तिच्यावर जबाबदारी. एक दिवशी एकाच्या गोठ्यामध्ये काम करत असताना दूध काढायला गेली आणि तिथं सर्पदंश होऊन तिचा मृत्यू झाला. मला खूप वाईट वाटलं, मी रडलो. दुसऱ्या दिवशीचा अंत्यसंस्कार केला आणि मनामध्ये असा निश्चय केला की कालरूप भगवंतांनी आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली आणि म्हणून मी उत्तर दिशेनं निघालो. खूप अंतर चालत गेलो. अनेक गाव, अनेक विहिरी, तलाव, उपवन, रस्ते सर्व ओलांडत ओलांडत, पर्वत गुफा ओलांडत खूप दूर अंतरापर्यंत गेलो. चालत असताना माझ्या शरीरामध्ये त्राण राहिलं नाही. एका ठिकाणी नदीमध्ये स्नान केलं आणि पाणी प्यालो आणि जवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाला पाठ देऊन तिथं त्या दगडावर बसलो आणि मंत्राचा जप सुरू केला. नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय. या मंत्राचा जप करत असताना बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख झाली आणि आतमध्ये माझ्या अंतःकरणामध्ये एक दिव्य प्रकाश मला जाणवला आणि त्या प्रकाशामध्ये भगवंताच्या सगुण रूपाचं मला दर्शन झालं. चतुर्भुज रूप, शंख, चक्र, गदा सर्व आयुध हातामध्ये, भगवंताच्या गळ्यामध्ये दिव्य माला, पितांबर, तो मुकुट, हे सर्व मी पाहिलं आणि क्षणार्धामध्ये ती जी मूर्ती मी निहाळत होतो ती अदृश्य झाली. अदृश्य झाल्यानंतर मी तळमळलो. मी पाहिलं ती मूर्ती कुठे गेली. डोळे उघडून पाहिलं, पाहिले काही दिसत नाही. पुन्हा डोळे बंद केले, पुन्हा वृत्ती अंतर्मुख केली, तरी पण ती मूर्ती मला दिसली नाही. त्याच वेळी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं की बेटा, अब भगवान का दर्शन दोबारा तुम नहीं कर सको. तुला फक्त एक स्वरूप म्हणून, जसं काही काही लोक नमुना देतात ना खायला एखाद्या गोष्टीचा, सफरचंद असतील, पेढे असतील, थोडासा नमुना हातावर घेतात, खाऊन पाहतात, त्याचा नमुना म्हणून तुला हे दर्शन दिलेलं आहे. या जन्मामध्ये तुला माझं दर्शन होणार नाही, पुढच्या जन्मामध्ये तुला माझं दर्शन होईल, तू पार्षद होशील, तुला माझी संगती मिळेल, असं त्या आकाशवाणीने सांगितलं. पुढे मी कासावीस झालो, पुन्हा उठलो, मार्गक्रमण केला. काही कालक्रमण झाल्यानंतर जशी वीज चमकावी आकाशातली, तसं अचानक माझा देहपात झाला. नंतर प्रलयाच्या अंती भगवंताच्या श्वासाबरोबर मी आत गेलो. नवीन युगाच्या आरंभी
मी देवर्षी नारद या रूपाने अवतीर्ण झालो आणि ही जी विना माझ्याकडे आहे ही देवदत्ताम, ही देवदत्त अर्थात देवानी दिलेली ही विना आहे. या विनेवर मी भजन गात, भगवंताचे गुणगान गात, लीला कीर्तन करत मी त्रैलोक्यामध्ये बिना रोखतो इथे तिथे फिरतो. कधी असुरामध्ये जातो, कधी देवामध्ये जातो, कधी माणसामध्ये जातो. मला कोणी अडवत नाही, कुठल्याही गोष्टीचा मला प्रतिबंध सामावला जाऊ शकत नाही. हे सर्व जे घडलं ते केवळ संतांच्या संगतीने घडलं, हा माझा अनुभव आहे असं देवर्षी नारद व्यासांना तिथं सांगतात. तिथं तुकोबाया सुद्धा सांगतात, आपण ज्यावेळी ही स्थिती स्वतः अनुभवू, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, जेव्हा स्वतः त्या स्थितीवर येऊ, त्या अवस्थेवर येऊ, तरच संतांचा महिमा आपल्याला कळेल. हेही कळणार नाही तरी महिमा येईल कळो. म्हणून संतांचा महिमा जो आहे तो अतिशय दुर्गम आहे. शाब्दिकांचं काम इथं चालू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुनाम गुरु चोख महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चालू असलेला हा प्रति महिन्याच्या कार्यक्रमाची सेवा आज आमचे गुरुजी मोठेवा यांनी, त्याचप्रमाणे नाना महाराज संजीव महाराज यांनी आज माझ्याकडे दिली. आज तिथे शिवायचा योग आला. पहिलीच वेळ आहे, पहिलाच प्रसंग आहे. त्यात मोदी बाबा या ठिकाणी असल्यामुळं म्हणायची काही अडचण नाही. उलट त्यांच्या चाली ऐकत राहाव्या असं वाटतंय. सांप्रदायिक चाली आहेत, परंतु आज बाबा जरा थोडी चाली कमी म्हटली. वारकरी संप्रदायाला या सांप्रदायिक चालींची देण जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. अलीकडे संप्रदायामध्ये सुद्धा आता चालीचं प्रदूषण वाढायला लागले. असं बऱ्याच ठिकाणी कधी कधी प्रदूषित चाली म्हटल्या जातात, परंतु ते म्हणणं चुकीचं आहे. हे प्रदूषण जर थांबवायचं असेल तर आपल्या शुद्ध संप्रदाय चालीचाच अंगीकार करणं गरजेचं आहे. बाबा या ठिकाणी आहेत, शिंदे महाराज आहेत, मुरलीधर महाराज आहेत, आणखी सर्वच आमचे उपस्थित आजी बाजी गुरुबंधू मंडळी आहेत. सर्वांच्या सहकार्याने जसं काही या अभंगावर चिंतन मानतात जसं मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पित. तुका म्हणे अंगे भगते आपण, तुका म्हणे अंगे भगते आपण, तुका मन अंगे भगते आगन, तुका मन अंगे भगते आगन, तरी महिमा येईल कळो, तरी महिमान येईल कळो, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम.
काम नाही एके आ